नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. सायंकाळी 4च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज त्यांचा 11वा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पातनं सरकारनं 1.5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय. दरम्यान अर्थसंकल्प मांडायला सुरुवात करतानाच अजितदादांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले. लाडक्या बहिणी मिळाल्या, धन्य झालो असं म्हणत अजितदादांनी लाडक्या बहिणींवर स्तुतीसुमनं उधळली. शिवाय महाराष्ट्र आता थांबणार नाही. पंतप्रधान मोदींचं भारताला विकसित राष्ट्र बनवायचं स्वप्न आहे, तसंच महाराष्ट्राला विकसित राज्य बनवण्याचा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तर आपण बघतोय की यावेळी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. 40 लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. दरम्यान 8 महत्वाचे संकल्प करण्यात आलेले आहे. माहिती सरकारच्या अर्थसंकल्पातनं कोणते आहेत ते बघूया. 1.5 ट्रिलियन डॉलर पर्यंत अर्थव्यवस्था नेणार. मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची 7 व्यापार केंद्र उभारणार. गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येणार. तर राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होणार. मुंबईतील भुयारी मार्गांसाठी 64,783 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प असतील. तर समृद्धी महामार्गाचं काम 99% पूर्ण झालेलं आहे. 64,000 कोटींचा खर्च आलाय.